पाहू शकतायत सुपरस्टार बनण्याकरिता महादेव अली हा संघ उतरलाय. पहिल्याच बॉलवरती कडक सुरुवात, कडक ऑफ ड्राईव्ह. त्या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज कल्पेशच्या बॅटमधून आलाय चौकार. चांगली सुरुवात अंकुशच्या विरोधामध्ये केली गेली. चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती अंकुश आहे आणि त्याच्या विरोधामध्ये एक चांगली फिगर बनवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे. कल्पेश आणि त्याचबरोबर स्वप्नील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचेल 6 वरती. 3 बॉल झाल्यात मैदानामध्ये. प्रचंड प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला या ठिकाणी प्रतिसाद देत असताना आपण पाहतोय. युट्यूबला देखील आणि त्याचबरोबर या मैदानावरती या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा सामना असेल. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्येत 1 ने वाढवते. धावसंख्या फलकावरती 7 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. साई दत्त स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी युट्यूबला दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मिड ऑनला फिल्डर त्या ठिकाणी पंकजन आपण पाहिलं. कुठली धाव या बॉलवरती मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी असणार आहे. डेड बॉल असेल. बॅटर त्या ठिकाणी स्टेबल नव्हते हा फटका खेळण्याकरिता. दर्शनजी म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर मितेशजी वर्तक साहेब आपणास मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि आमच्या आयोजकांच्या वतीने ही सूचना आलंय. आपण मुख्य मंचावरती यायचे. एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी टीमच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. 8 धावा आणि त्यामध्ये अजून 1 धाव जोडली जाईल. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक करणं पूर्णपणे अवघड झालंय. माजी क्रिकेटपटू दर्शनजी म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट लेजंड या ठिकाणी उपस्थित झाल्यात. चांगला बॉल होता. ऑब्रेकचा ऑपर या ठिकाणी झाला होता शेवटच्या बॉलवरती. आता इथून आपण पाहतोय डॉट येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 8 आहे. 8 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. चौकार येऊन सुद्धा ज्या धावा या ठिकाणी हव्या होत्या त्या धावा झालेल्या नाहीये. 8 धावा फलकावरती आपण पाहतोय. नऊ धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन व्हाईट बॉल. तुमच्यापर्यंत मागच्या षटकाचं विश्लेषण पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसऱ्या बॉलवरती सिंगल. तिसऱ्या बॉलवरती सिंगल आणि तदनंतर व्हाईट बॉल. व्हाईट बॉल नंतर डॉट बॉल म्हणजे जो चौथा फेअर बॉल आणि व्हाईट बॉल पुन्हा एकदा चौथ्या बॉल नंतर. तदनंतर पुन्हा एकदा 5वा जो फेअर बॉल होता आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल आला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आला. टोटल 3 व्हाईट. 3 व्हाईट बॉल आणि 2 सिंगल आणि 1 चौकार. 9 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. ते करेक्शन या ठिकाणी केले. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती कमलेशला आपण पाहतोय. क्रॉस पॅटचा वापर त्या ठिकाणी झाला होता. फलंदाज कल्पेशच्या माध्यमातून धाव मिळणार नाही. या बॉलवरती डॉट बॉल आला. द्विधा मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाले. चांगला बॉल त्या ठिकाणी होता. गोलंदाज आपण पाहू शकतायत कमलेशचा. मागच्या मॅचमध्ये सुद्धा या ठिकाणी इम्प्रेस केलं होतं त्याने. इथे बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहायला मिळाला. थ्रू दी गॅप बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. 13 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. बॅटच्या रडारमध्ये दिला बॉल आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला जातोय. कल्पेशच्या माध्यमातून 2 चौकार आतापर्यंत या ठिकाणी खेळले गेलेत कल्पेशने या मॅचमध्ये आणि एक चांगली इनिंग या ठिकाणी सादर करत असताना मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलकावरती 14. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. पुन्हा एकदा कमलेश. 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिले 2 डॉट बॉल. तिसऱ्या बॉलवरती चौकार आणि चौथ्या बॉलवरती सिंगल. तुमचा एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊ द्या.
एक धाव मिळून झाली या बॉलवरती. सर कंपल्सरी इथून तुमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं असेल. ताज स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर रॉकस्टार नवयुग महादेवाली दोन्ही टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. इथे कल्पेशची विकेट जाताना पाहायला मिळते. हॅलो, दोन्ही संघाचा एक राखीव खेळाडू या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसवा, अन्यथा या ठिकाणी जो निर्णय असेल तोच होणार आहे. दोन्ही संघाचा एक एक खेळाडू या ठिकाणी इथे येऊन बसवा. लास्ट बॉलला रन्स आले की डॉट केलंय विकेट. शेवटच्या बॉलवरती विकेट गेले. नवसंख्या फुलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 15-15 रन्स स्कोर करते लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं कल्पेशला चौकार त्याच्या बॅटमधून आला, पण तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतायत. ओव्हर नंबर 3 मध्ये ऋषीला या ठिकाणी आणलं गेलं. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले गेले. इथे फॉर्मलिंग जर होताना पाहायला मिळाली कॉलिंगमध्ये, परंतु सुखरूपरित्या क्रीजमध्ये पोहोचला. पुन्हा स्वप्नील यांना पण पाहिलं. एकदा वेते या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 16. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. पुढचा बॉल व्हाईट बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. कडून बॉलची संधी होती आपला फॉलो थ्रू मध्ये, त्या ठिकाणी आपण पाहू शकताय त्या संधीचं सोनं या ठिकाणी केलंय. विकेट जातोय. बॅटर सिद्धू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अनेक सारे विक्रम ओव्हरऑल क्रिकेटमध्ये आपण पाहिल्यात या फलंदाजाच्या नावावरती. आणि ड्रममध्ये आज किमया सध्या करावी लागणार आहे, कारण या सुद्धा खेळाडूचा भरपूर मोठा फॅन बेस आपण सातत्याने पाहिलाय. इट्स अ वाईट बॉल. वेलकम किरणजी गुरुद्वान साहेब, आपलं स्वागत आहे. अचिवर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं स्वागत या ठिकाणी चौकाराने झालं. तेवीस फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 23 रन्स स्कोर करते लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा ड्राईव्ह कडक आहे स्वप्नील यांच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 चौकार येताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. 4 चपाडा मैदानामध्ये बोलत असताना आपण पाहू शकतायत फलंदाज स्वप्नील आपल्याला पाहायला मिळत आहेत. लास्ट टू गो. शेवटच्या बॉलवरती डॉट आला. विथ द बॅट ही रन येताना पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 28 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि टार्गेट आपण पाहतोय 29 धावांचं समोर ठेवलं गेलंय. सृष्टी 11 संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर टेपाचा पाडा या संघाचा कर्णधार आपण आपली टॉस लिया. सृष्टी 11 टीमचे कॅप्टन टॉस लिया आणि किरणजी गुरुद्वान सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. बॅटर पाठवून घ्या मैदानामध्ये. सृष्टी 11 संघाचा कॅप्टन टॉस साठी या.
सृष्टी इलेव्हन संघाचा कॅप्टन चला टॉससाठी या. सृष्टी इलेव्हन संघाने टॉसच्या ठिकाणी जिंकलाय. 30 धावांचं लक्ष असेल. धन्यवाद पंकज दादा पाटील. प्लीज नेक्स्ट मॅच पासून तुमचा 12 एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं असेल. जर कंपल्सरी आला नाही प्लेयर डायरेक्ट पेनल्टी द्या. पेनल्टी पेनल्टी कंपल्सरी प्लेयर बसवा. प्रत्येक संघाला एक अनाउन्समेंट असणार आहे. तुमचा एक्स्ट्रा मेंबर जर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल तर 3 रनची पॅनल्टी या ठिकाणी दिली जाईल. त्या संघाला याची नोंद घ्या. कारण जेव्हा बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज आपण काढतील तेव्हा अडथळे निर्माण होतील. त्याचमुळे आमच्या आयोजकांचा प्रयत्न आहे सातत्याने तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सहकार्य करणं सुद्धा तुमचं काम आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. अंकुश नितेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती नितेश आहेत. गोलंदाजी मार्कवरती अंकुश आणि त्याचबरोबर नितेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. एकंदरीत आपण पाहू शकतायत 3 षटकांमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. आपल्या उंचीचा त्या ठिकाणी फायदा घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. 2 धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. अंकुश आणि नितेश ही जोडी आहे. याच जोडीने मागच्या मॅचमध्ये धावा चेस करत असताना चांगला परफॉर्मन्स दिला होता. चांगला परफॉर्म केला होता. लेग स्पिनचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल सिद्धू त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. एकाच धाव या बॉलवरती मिळेल. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती नितेश यांना आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. चांगला लेग स्पिन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला बॉल फिरवला होता. पोटनमध्ये जी कला आहे त्याचं एक चांगलं सादरीकरण मैदानामध्ये करत असताना नितेशला आपण पाहतोय. चांगला आर्टिस्ट विथ द बॉलने व्हाईट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. कुणाल किनी सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 4. चांगला ड्राईव्ह जबरदस्त ऑन ड्राईव्ह या ठिकाणी करत असताना येतोय चौकार. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. किरणजी गुरुद्वान सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या फलकावरती 8. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8. आता येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहू शकतायत 22 धावांची गरज आहे. आणि या सिच्युएशनला सेकंड ओव्हरमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकताय राहुलला गोलंदाजी मार्कवरती आणले गेले. जास्त वेळ मैदानामध्ये जाणार नाही याची नोंद घ्या. पुढचा सामना आपण पाहणार आहोत. टेपाचा पाडा दुसऱ्या बाजूला सृष्टी 11. पुढच्या मॅचमध्ये तुकाला इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह. मागील 15 ते 20 वर्षांमध्ये त्याला आपण पाहिलं. ऑफ स्पिन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. भरपूर फिरला होता बॉल. पूर्णपणे आतमध्ये आणला चेंडू आणि फलंदाजाला या ठिकाणी आपण पाहू शकतात बॅकफुटला पाठवण्याचं काम या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती केलं. राहुल आपण पाहू शकतात गोलंदाजी मार्कवरती आहे. पुन्हा एकदा चांगला ऑफ स्पिन आरिफ कडून चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. एक धाव मिळेल या बॉलवरती. आता 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 21 धावांची गरज आहे. मागच्या 2 बॉलवरती एक्सपेक्टेशन भरपूर मोठं होतं परंतु ते एक्सपेक्टेशन पूर्ण झालेलं नाही आहे.
बॅटची कडा जरूर त्या ठिकाणी घेतली होती. एक धाव मिळाली या बॉलवरती. नितेश यांच्या बॅटमधून ही सिंगल येते. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 10 या आकड्यावरती 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. बॅटची कडा पुन्हा एकदा या ठिकाणी घेतली होती. विनायक दादा पाटील यांचं स्वागत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अनेक सारे विक्रम या फलंदाजावरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्यात. या फलंदाजाने सुद्धा भरपूर प्रभावित केले NCC सफारी टीमसाठी. या ठिकाणी जे डेडिकेशन मागील वर्षांमध्ये आपण पाहिले. फुलटॉस होता. फुलटॉसवरती सुद्धा एक्सपेक्टेशन भरपूर मोठं होतं. इथे सुद्धा फ्लॉप ठरला. बॅटर नितेश. शेवटचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीतून आला. कन्सिस्टन्सी या ठिकाणी दाखवलंय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नंतर चेंडूचा इशारा. धावा झाला स्कोर कार्डवरती 13. 13 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा अवंतर चेंडूचा इशारा कुणाल किनी सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. सुशील सर आणि त्याचबरोबर जयेश सर आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. सलग 3 एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी खर्च झाल्यात. 14 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही आपण पाहतोय 16 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. नितेशला परतावं लागते तंबूच्या आसऱ्याला. विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 6 चेंडूंमध्ये 4 चौकार हवे आहेत. टीम येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये रॉकस्टार नवयुग टीमचा जर आपण विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये रॉकस्टारचे सुपरस्टार लढले होते, परंतु सेकंड मॅचमध्ये तो इम्पॅक्ट जाणवलेला नाही आहे. दुसऱ्या बाजूला ताज स्पोर्ट्स आपला ताज मिरवत असताना 6 बॉल 16ची गरज आहे. 6 बॉलमध्ये 16 धावांची गरज. हा पूल कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा एकदा प्युअर क्लास क्रिकेट सफाल्याच्या अंडरमध्ये हे सामने आपण पाहिले. आणि तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय सफाल्याच्या बाहेरील जे क्रिकेट आहे, विलंगी असो तिगरे असो, पालघरचा संघसुद्धा उपस्थित होणार आहे. स्टेअर केलं होतं. एक धाव परिपूर्ण होईल का याकडे जरूर पाहणार आहोत. एकदा पूर्ण झालं. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 15 या आकड्यावरती. अर्धा पल्ला गाठला गेला. आता 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 15ची गरज. ते 4 चौकार तो इतिहास इथे रचावा लागणार आहे. तो थाट इथे मिरवावा लागणार आहे. स्टंपच्या बाहेर बॉल संजय यांचा आपल्याला पाहायला मिळाला. अवंतर धाव येताना पाहायला मिळते. 4 बॉल 14ची गरज. विकेट जाईल या बॉलवरती. आता 3 बॉल आणि 14ची गरज. पुढच्या सामन्यासाठी रेडी राहायचं. टेपाचा पडा तुका आणि दुसऱ्या बाजूला सृष्टी 11 या दोन टीम मधील बॅटल आपण पाहणार आहोत. मोठी फाईट तिथे सुद्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली बॅटल असेल तिथे सुद्धा. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. यस, अजून एक विकेट धावचीच्या रूपामध्ये जाईल. संजय यांची चांगली गोलंदाजी. 6 मध्ये 16 डिफेंड करायच्या होत्या. जो विश्वास दाखवला ना, तो विश्वास त्या ठिकाणी सार्थ करून दाखवलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शेवटचे 2 बॉल आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 14 बनवायचे आहेत. मोठं आव्हान आहे, चॅलेंज इम्पॉसिबल. डॉट बॉल येतोय. आता शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि विजयाच्या या ठिकाणी आपण पाहू शकतायत उंबरठ्यावरती येऊन पोहोचल्यानंतर तो विजय या ठिकाणी मिळवलाय. ताज स्पोर्ट्स या संघाने तो ताज मिरवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3ऱ्या फेरीमध्ये त्यांचा प्रवास या ठिकाणी सुरू झाला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्ड लक रॉकस्टार नवयुग महादेवाली. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिला होता, परंतु धावा चेस करत असताना त्या ठिकाणी थोडासा फ्लॉप शो ठरले. सेकंड इनिंगमध्ये धावासुद्धा भरपूर खर्च झाला 3 ओव्हरमध्ये.
दे कोणाला तरी स्ट्राईक रेट कोणाचा आहे दोन्ही पण 5 बॉल स्वप्नील पाटील मामा ठरलेत मॅन ऑफ द मॅच. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. चला स्वप्नील आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. अजित सर आपण त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घ्यायचा आहे स्वप्नील यांचा. ओपनिंग पेअर विनायक उर्फ बाबू आणि तुषार उर्फ तुका. एक वेल प्लेड स्वप्नील पाटील मामा. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्ही जिंकलायत, कसं वाटतंय? खूप छान वाटते. इकडे दरवर्षी आम्ही खेळतो आणि क्वालिफाय होतोच आम्ही आणि खूप खेळायला मजा येते. ग्राउंड पण चांगलं आहे आणि पिच तर एकदम अप्रतिम आहे. पाहिजे तशी बॅटिंग